नमस्कार. भारत केवढा मोठा आणि विविधतेने नटलेला देश आहे, नाही का? पण कधी विचार केलाय की एवढ्या मोठ्या देशाचा कारभार नेमका चालतो कसा? चला, आज आपण एका व्हिज्युअल प्रवासातून हेच समजून घेऊया की आपला भारत देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कसा विभागला गेला आहे आणि या रचनेचा नेमका अर्थ काय आहे. हाच तर मूळ प्रश्न आहे. विचार करा, 1.4 अब्जाहून अधिक लोक एवढ्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशाला एकत्र ठेवून त्याचा कारभार सांभाळायचा कसा? याचं उत्तर दडलंय भारताच्या प्रशासकीय रचनेत, आणि ती रचना समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर मग असा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण आधी भारताचा राजकीय नकाशा समजून घेऊ, मग एक एक करून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा आढावा घेऊ. त्यानंतर काही रंजक आकडेवारी पाहू आणि शेवटी हा नकाशा सतत का आणि कसा बदलत असतो हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. भारताचा नकाशा बनवणारे हे मूलभूत प्रशासकीय घटक आहेत तरी काय, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भारतात प्रशासनाचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे राज्य, ज्यांची स्वतःची लोकांनी निवडून दिलेली सरकारं असतात. त्यांना बरेच अधिकार आणि स्वायत्तता असते. आणि दुसरे म्हणजे केंद्रशासित प्रदेश, ज्यांच्यावर थेट दिल्लीतून म्हणजे केंद्र सरकारकडून नियंत्रण ठेवलं जातं. हा अधिकारांमधला फरक खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. चला, आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. भारतीय संघराज्याचा कणा असलेल्या या 28 राज्यांना जवळून पाहूया. आपला प्रवास सुरू होतोय पश्चिम आणि मध्य भारतातून. म्हणजे बघा, एका बाजूला महाराष्ट्रातलं मुंबईसारखं धावपळीचं शहर, तर दुसऱ्या बाजूला राजस्थानचं शांत वाळवंट. केवढी विविधता आहे इथे. आता आपण दक्षिणेकडे वळूया. हा भाग ओळखला जातो तो त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी, बंगळुरूसारख्या IT हबसाठी आणि प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या खास सांस्कृतिक ओळखीसाठी. आता आपला प्रवास आहे उत्तर आणि पूर्वेकडे. आपण आता भारताच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशात आलो आहोत. इकडे पंजाबची सुपीक मैदानं आहेत, तर दुसरीकडे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये हिमालयाची उंच शिखरं. आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत ईशान्य भारतात. निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य आणि अविश्वसनीय सांस्कृतिक विविधता. हा प्रदेश एका लहानशा कॉरिडॉरने उर्वरित देशाशी जोडलेला आहे, पण त्याची ओळख खूप खास आहे. तर ही झाली आपली राज्यांची सफर. आता त्या प्रदेशांकडे वळूया ज्यांचं केंद्र सरकारशी नातं थोडं वेगळं आहे. हो, मी केंद्रशासित प्रदेशांबद्दलच बोलतोय. भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि यातही खूप विविधता आहे. अंदमान आणि निकोबारसारखी दूरवरची बेटं आहेत, तर देशाची राजधानी दिल्लीही यातच येते. एक गंमत म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या 2 राजधान्या आहेत. हवामानामुळे उन्हाळ्यात श्रीनगर आणि हिवाळ्यात जम्मू ही राजधानी असते. चला, आता काही आकडे पाहूया. हे आकडे भारताची भौगोलिक भव्यता आणि विविधता आपल्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे उभी करतील. भारताची विशालता समजायला ही एकच तुलना पुरेशी आहे. देशातलं सर्वात मोठं राज्य राजस्थान हे क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेल्या गोवा राज्यापेक्षा तब्बल 90 पटींहून अधिक मोठं आहे. आणि जेव्हा विषय लोकसंख्येचा येतो तेव्हा उत्तर प्रदेशचं नाव सगळ्यात आधी येतं. इथली लोकसंख्या 20 कोटींपेक्षा जास्त आहे. म्हणजे विचार करा, जर उत्तर प्रदेश हा एक स्वतंत्र देश असता तर तो जगातला 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला असता. आणि हो, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की भारताचा नकाशा काही कायमचा स्थिर नाहीये. तो सतत बदलत असतो, विकसित होत असतो. 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा या नवीन राज्याची निर्मिती झाली. हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे. आता हे बघा, एक प्रशासकीय कोड, एक शहर, पण भूमिका 3. चंदीगड हे स्वतः एक केंद्रशासित प्रदेश आहेच, पण त्याचवेळी ते पंजाब आणि हरियाणा या 2 वेगवेगळ्या राज्यांची राजधानी म्हणूनही काम करतं. आहे की नाही इंटरेस्टिंग? तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. भारताचा प्रशासकीय नकाशा म्हणजे फक्त कागदावरच्या काही रेषा नाहीत, तर तो एक जिवंत, सतत बदलणारा आणि विकसित होणारा नकाशा आहे. तर मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकलो? भारत म्हणजे 28 स्वशासित राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांनी मिळून विणलेली एक सुंदर, विविधरंगी चादर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या सीमा दगडात कोरलेल्या नाहीत. त्या एका विकसनशील राष्ट्राच्या गरजांनुसार बदलत राहतात. आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडतो. भारताच्या विकासाच्या या प्रवासात पुढच्या काळात यापैकी कोणत्या सीमा पुन्हा बदलताना दिसतील असं वाटतं? कारण भारताच्या नकाशाचं भविष्य अजूनही लिहिलं जात आहे.